नमस्कार. स्पीड न्यूज मध्ये मी पूजा. सध्याच्या परिस्थितीत आपण बघायला गेलं तर अनेक लोकांना भावनिक आधाराची गरज असते. यातून बऱ्याचदा आत्महत्या घडतात, काही लोक डिप्रेशन मध्ये जातात आणि अशा काही संस्था आहेत ज्या आताच्या धकाधकीच्या जीवनातही लोकांना भावनिक आधार देण्याचं काम करतात. याच पद्धतीनं आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अमित मानव सर, जे एक्सेल ट्रेनिंग सिस्टीम या संस्थेचे लाईफ कोच आणि माइंड ट्रेनर आहेत. आपण त्यांच्याशी आज दिलखुलास गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, तुमची जी संस्था आहे एक्सेल ट्रेनिंग सिस्टीम, याबद्दल नेमकं काय सांगाल आणि ही संस्था काय आहे? एक्सेल ट्रेनिंग सिस्टम ही कौशल्य आणि स्वविकास या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देणारी एक अग्रगण्य अशी महाराष्ट्रातील संस्था आहे. म्हणजे स्किल्स आणि सेल्फ डेव्हलपमेंट हे जे म्हणतो या क्षेत्रामध्ये लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणून त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक जीवन स्तरातील स्तर उंचावणं यासाठी ही संस्था काम करते. या संस्थेची स्थापना जी आहे ते अभिजित मानव यांनी जून 2013ला, म्हणजे माझेच थोरले बंधू अभिजित मानव यांनी जून 2013 मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून हजारो लोक या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आलेला आहे आणि ते एक वेगळ्या उंचीवरती त्यांचं जीवन जात आहे. सर, ही जी एक्सेल ट्रेनिंग सिस्टीम आहे, तुम्ही आता सांगितलं की त्याचे संस्थापक अभिजित मानव सर, जे तुमचे मोठे बंधू आहेत, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? अभिजित मानव हे स्वतः एक लाईफ कोच, NLP मास्टर ट्रेनर आणि उत्तम असे ब्लॉग रायटर आहेत. आज त्यांचे 50हून अधिक विविध विषयांवरील ब्लॉग्स आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवरती मिळतील. abhijitmanav.blogs.com अशी त्यांची ब्लॉग्स वेबसाईट आहे की ज्यावरती 50हून अधिक विविध विषयांवरील ब्लॉग्स तुम्हाला वाचायला मिळतील. अभिजित मानव म्हणजे आमचे थोरले बंधू अभिजित यांनी NLP नावाचं एक आधुनिक शास्त्र जे शिकलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून लोकांच्या जीवनातील मानसिक समस्या दूर करण्याचं काम केलं जातं आणि लोकांना अत्यावश्यक, जीवनावश्यक अशा कौशल्यांना शाईन करून, ते कौशल्य विकसित करून त्यांच्या जीवनातील विविध जी ध्येय आहेत, जे गोल्स आहेत, ते कशा प्रकारे अचीव केले जातील याच्या अनुषंगाने ते ट्रेनिंग देतात. ते स्वतः एक लाईफ कोच, NLP मास्टर ट्रेनर आणि मी म्हटलं तसं एक उत्तम रायटर आहेत, ब्लॉग रायटर आहेत. सर, त्यांचं तुम्ही इतकं सारं सांगितलं, मला वाटतं त्यांनीच तुम्हाला ट्रेनिंग दिलंय का? त्यांनीच ट्रेन केलंय का तुम्हाला? आय एम व्हेरी हॅपी टू से दॅट वन, बिकॉज आय ऑलवेज मला नेहमीच आनंद आहे की ते माझे थोरले बंधू आहेत आणि ते माझे स्वतः गुरु देखील आहेत. कारण या क्षेत्रामध्ये मी जे आलो आणि या क्षेत्रामध्ये जे मी आज वेगळ्या उंचीवरती जात आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते माझे बंधू अभिजित मानव यांनाच जातं. कारण ते स्वतः लाईफ कोच असल्यामुळे, NLP ट्रेनर असल्यामुळे त्यांच्याकडूनच मी या प्रशिक्षणाचे धडे घेतलेत आणि आज मी देखील त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांच्यासोबत काम करत आहे. सर, तुमची ही संस्था एकंदरीत 2013ला तुम्ही स्थापन केलेली आहे, तर या संस्थेमध्ये म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? ओके, खूप छान प्रश्न विचारलात मॅडम. आता खरं म्हणलं तर कोणत्याही व्यवसायाची जी सुरुवात असते ती अगदी बेसिक लेवल पासून असते. नक्कीच. आणि तो व्यवसाय भरभराटीस येणं किंवा अगदी नष्ट होणं याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे क्लायंट किंवा कस्टमर किंवा लोकांचा मिळणारा प्रतिसाद. आता एक्सेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक्सेल ट्रेनिंग सिस्टम, जसं मी म्हटलं की 2013 पासून या क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि सुरुवातीचे 1 ते 2 वर्षच आम्हाला विविध प्रकारे लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात करावी लागली. पण सांगण्यास आनंद आहे की 2014 किंवा 2015 पासून आम्ही कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता आज कित्येक लोक आमच्याशी कनेक्ट आहेत. याचं कारण म्हणजेच आम्ही देत असलेले क्वालिटी प्रशिक्षण. बिकॉज वी बिलीव्ह इन क्वालिटी डिलिव्हरी, इन क्वालिटी ट्रेनिंग. आम्ही जे मानतो ते म्हणजे काय बरं की लोकांच्या पर्यंत क्वालिटी अशीच गेली पाहिजे जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल येईल. त्यामुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे याचं एकमेव कारण म्हणजे लोकांना त्यांना आलेला अनुभव किंवा त्यांच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन. हीच एक मोठी पावती आहे आमच्या कार्याची आणि त्यातूनच आमच्याकडे काय लोकांचा हा ओढा येत असतो. नक्कीच. म्हणजे फक्त 2 वर्ष मार्केटिंग केल्यानंतर त्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या संस्थेकडे
लोकांचा ओघ अगदी, लागलेला आहे अगदी. आणि तुम्हाला त्यानंतर मार्केटिंगची गरज भासली नाही असं तुम्ही नक्कीच. म्हणता. हे नक्कीच तुमच्या कामाची पोच पावती तुम्ही म्हटल्याप्रमाणे नक्कीच आहे. सर, तुम्ही मोटिवेशन करता लोकांना अगदी. आणि हे खरंच सध्याच्या परिस्थितीत आपण बघतो की अनेक आत्महत्येची उदाहरणं आहेत. घरामध्ये सुद्धा असं उदाहरण असतं की आईला वडिलांना मुलांशी बोलायला वेळ नसतो किंवा मुलांना आई वडिलांशी संवाद साधायला वेळ नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही छान संस्था म्हणजे तुमच्या ते डोक्यात आलं. शक्यतो अशा गोष्टीकडे जास्ती लोक आता वळत नाहीत. तुमचे बंधू जे आहेत मोठे अभिजित मानव यांचंही आमच्या चॅनलकडून खरोखर खूप खूप अभिनंदन की त्यांनी अशा प्रकारची एक संकल्पना राबवलेली आहे ज्यामुळे लोकांना आयुष्य सावरण्यास मदत होते आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. तुम्ही जे मोटिवेशन देता सर, यामध्ये असं काही उदाहरण आहे का तुमच्या म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्या लोकांना ट्रेन केलं जे म्हणजे पूर्ण म्हणजे डिप्रेशन मध्ये गेले होते आणि तुमच्या ट्रेनिंग म्हणजे त्यांच्या आयुष्यात चांगला बदल झाला, अशी काही उदाहरणं असतील तर सांगा. नक्कीच मॅडम, अशी असंख्य उदाहरणं देता येतील. पण माफ करा, मी कोणत्याही प्रकारचे त्या व्यक्तींची नावं नाही घेऊ हो, शकणार बिकॉज ऑफ द प्रायव्हसी. फॉर एक्झाम्पल काय बरं की आमची जी संस्था काम करते ते मुळातच काय बरं की प्रत्येक व्यक्तीचा बौद्धिक, मानसिक आणि भावनिक स्तर उंचवावा आणि जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडावा याच्यासाठी. जो प्रश्न तुम्ही विचारलात की अशी काही उदाहरणं आहेत का की ज्यामुळे काय लोक आत्महत्येकडे झुकली होती, जी डिप्रेशन मध्ये होती आणि त्यांना त्यातून बाहेर काढले गेले, तर नक्कीच मॅडम फॉर एक्झाम्पल बघा की स्पर्धा परीक्षा जे आजचं जग आहे, कॉम्पिटेटिव्ह जग आहे, त्याच्यामध्ये एमपीएससी, युपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षा देणारे असंख्य तरुण आहेत आणि आज बहुतांशी तरुण हे खूप डिप्रेशन मध्ये आहेत, टेन्शन मध्ये आहेत, फ्रस्ट्रेटेड आहेत, स्वतःला अपयशी मानतायत. याचं कारण म्हणजे त्यांना जी अचिव्हमेंट करायचे ते अचिव्हमेंट होत मिळत नाही त्यांना. अशाच प्रकारचे असे कित्येक तरुण आमच्या प्रशिक्षणाला येत असतात, आमच्या प्रोग्राम्सना येत असतात. त्यापैकी एक अशी विद्यार्थी होता की जो काय बरं की कित्येक वर्ष या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, पण त्याला अपेक्षित जे यश होतं ते मात्र मिळत नव्हतं आणि असं वर्षानुवर्षे होत असल्यामुळे तो पूर्ण डिप्रेशन मध्ये होता. ऑलमोस्ट ही हॅड डिसाइडेड टू कमिट अ सुसाइड. त्या विद्यार्थ्यानं सुसाइड, आत्महत्या करण्याचं देखील ठरवलं होतं. पण त्याच्या सुदैवानं म्हणा किंवा आमच्या सुदैवानं म्हणा की काय बरं की तो आमच्या वर्कशॉपला आला. वन डे आमचा एक वर्कशॉप आहे ट्रान्सफॉर्मेशन 360 नावाचा, इट इज अ सिग्नेचर प्रोग्राम. या प्रोग्रामसाठी तो आला आणि त्या प्रोग्राम नंतर मात्र त्या प्रोग्राम मध्येच तो स्वतः म्हटला की मी ह्या प्रोग्रामला येण्या अगोदरपर्यंत अगदी आत्महत्याच करायची, जीवन संपवून टाकायचं अशी त्यानं मानसिकता बनवली होती. पण हा प्रोग्राम जेव्हा त्यानं अटेंड केला ट्रान्सफॉर्मेशन 360, तेव्हापासून त्याच्यामध्ये इतका आमूलाग्र बदल झाला, इतका सकारात्मक बदल झाला की आत्महत्येचा विषय तर लांबच, पण आज तो उत्तम पद्धतीनं अभ्यास करून अगदी ज्या बेसिक काही त्याच्या काही फर्स्ट लेवलच्या ज्या काही एक्झाम्स आहेत, ज्याला आपण प्री एक्झाम म्हणतो, मेन्स एक्झाम म्हणतो, तो त्या क्रॅक करू शकलाय आणि आता ऑलमोस्ट तो एखादी पोस्ट मिळवण्याच्या अगदी जवळ आहे. अरे वा, खूपच म्हणजे सुंदर उदाहरण आहे. विद्यार्थी की जो अगदी सुसाइड करण्याच्या तयारीत होता तो आता एखादी चांगली पोस्ट मिळवण्याच्या अगदी जवळ आहे आणि दॅट इज ग्रेट अचिव्हमेंट आणि एक्सेलची एक मोठी अचिव्हमेंट आहे. अशाच प्रकारचं आणखीन एक उदाहरण देता येईल. आमच्या अशाच प्रकारचा आणखीन एक प्रोग्राम होता लाईफ स्किलच्या अनुषंगाने की त्या वर्कशॉप मध्ये देखील याच्या अगोदर एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीला त्या वर्कशॉपचा फायदा झाला होता. त्याच्या मानसिकतेमध्ये, त्याच्या विचारांच्या मध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये एक सकारात्मक बदल त्याला जाणवला होता आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं त्याच्या बहिणीचे मिस्टर एका अपघातामध्ये डेथ झाली होती आणि मग त्यानं त्याची जी बहीण होती ती खूप डिप्रेशन मध्ये, फ्रस्ट्रेशन मध्ये गेली होती त्या इन्सिडेंटमुळे आणि त्या व्यक्तीनं देखील अशाच प्रकारचे निगेटिव्ह विचार केले होते. पण जो व्यक्ती, जो आमचा भाऊ जो आमच्या वर्कशॉपला आला होता अगोदर, त्यानं मग पुन्हा आम्हाला सांगितलं की सर असं असं आहे आणि त्यांना सजेस्ट केलं की या दिवशी वर्कशॉप आहे, तुम्ही त्या वर्कशॉपमध्ये त्यांना घेऊन या. तर त्या मॅडम आल्या वर्कशॉपमध्ये, त्यांनी तो वर्कशॉप अटेंड केला. होल डे, पूर्ण दिवस आमचा तो वर्कशॉप होता एका मोठ्या हॉटेलमध्ये, बिकॉज जनरली आम्ही मोठ्या हॉटेल्समध्ये देखील प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतो. तर त्या हॉटेलमध्ये तो प्रोग्राम झाला आणि त्या प्रोग्राम नंतर त्यांनी अगदी प्रोग्रामच्या शेवटी स्वतःहून सर्वांना सांगितलं की इथपर्यंत येण्या अगोदर माझ्या लाईफ मधील या मोठ्या इन्सिडेंटमुळे मी देखील माझं आयुष्य संपवण्याच्याच मार्गावरती होते, पण आज या वर्कशॉपमुळे पुन्हा मला जगण्याचा एक निर्धार मिळालाय, पुन्हा जगण्याचं बळ मिळालंय आणि मी माझ्या जीवनात आणखीन पुढे जाऊन एक यशस्वी व्यक्ती नक्कीच बनेन असा विश्वास त्यावेळी त्यांनी व्यक्त केला. म्हणजे इथे देखील सांगता येईल की जी व्यक्ती ऑलमोस्ट सुसाइडच्या आली होती ती व्यक्ती काय पुन्हा एकदा
जीवनात उभं राहण्यास सक्षम झाली होती. आणि पुन्हा एकदा हे एक्सेलचं एक मोठं achievement यश आहे यश Excelचं. आहे, हा. हे आम्हाला म्हणावं लागेल. आणि अशाच प्रकारच्या ज्या केसेस असतात किंवा जिथं आम्ही काय बरं लोकांना त्या प्रकारे हेल्प करतो, त्यांची कौशल्य किंवा त्यांचं जे डिप्रेशन आहे ते कमी करून त्यांना जीवनाच्या योग्य मार्गामध्ये योग्य प्रवाहामध्ये आम्ही आणण्याचं जेव्हा काम करतो, आणि ती जेव्हा आनंदानं आम्हाला सांगतात की सर हे तुमच्यामुळे झालं, किंवा एक्सेलमुळे आम्ही इथं आज उभा आहे, किंवा एक्सेलमुळे आमच्या जीवनामध्ये हा इतका आमूलाग्र बदल घडतो आहे आणि आमचं जीवन एक चांगल्या पद्धतीने आम्ही जगत आहोत, हे जेव्हा लोक आम्हाला इतर सांगतात ना, तेव्हा मात्र आम्हाला खऱ्या अर्थाने एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. आणि कुठेतरी आमचे जे बंधू आहेत अभिजित मानव, ज्यांनी ही संस्था सुरुवात केली, ज्यांची ही संकल्पना आहे, त्या संकल्पनेला कुठेतरी चांगलं फळ मिळतं आहे याची आम्हाला पावती मिळते. नक्कीच सर. म्हणजे काही क्षणापूर्वी ज्या लोकांनी सुसाईड करण्याचा विचार केला होता, ते लोक फक्त एक तुमचा प्रोग्राम अटेंड केल्यानंतर त्यांचे विचार परिवर्तन झालं. एखाद्याच्या आयुष्याला सावरण्याचं आणि त्याला आयुष्यातून उठलेल्या माणसाला पुन्हा आयुष्यात आणण्याचं काम तुमची ही संस्था करते सर. नक्कीच. आय थिंक यू आर लाईक अ मॅजिशियन. त्यापेक्षा तुम्ही कमी नाही आहात असं मला Definitely, I वाटतं. would like to say that we are not the magicians, but whatever we are doing, it is not less than magic. असंही नाही सर, म्हणावं हा लागेल. चमत्कारच आहे. कारण एखाद्या माणसाचं इतकं माइंड परिवर्तन तुम्ही केवळ 3 तासाच्या प्रोग्राम मध्ये करता आणि त्याला पुन्हा त्याचं आयुष्य सावरण्यासाठी मदत करता, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू मॅडम. आणि मला सांगायलाही आवडेल की आम्ही जे वर्कशॉप्स घेतो ते केवळ 3 तासच असे नाही, तर अगदी 3 तासांपासून अगदी 3 महिन्यांपर्यंतचे आमचे हे प्रशिक्षण प्रोग्राम्स असतात. म्हणजे काय बरं की आमचे काही प्रोग्राम्स आहेत ते 3 तासांचे आहेत, काही प्रोग्राम्स म्हणजे 1 डे प्रोग्राम्स आहेत, काही प्रोग्राम्स हे 2 डेज आहेत, तर काही प्रोग्राम्स हे लॉंग टर्म प्रोसेसला म्हणजे 3 तासापर्यंत 3 महिन्यांच्या पर्यंत चालणारे आहेत. म्हणजे हे सुसाईड, आता तुम्ही 2 उदाहरणं सांगितली, ते फक्त तुमच्या एका प्रोग्राम मध्ये त्यांच्यात प्रोग्राममध्ये इतका इतका इम्प्रुव्हमेंट. बदल म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला उल्लेख केला की केवळ 3 तासाच्या एका प्रोग्राम मध्ये अगदी त्या व्यक्तीचे म्हणजे पूर्ण माइंड Mind परिवर्तन झालं. मग जर त्याने कंटिन्यू केलं तर पूर्ण तो Yes, you can यशाच्या imagine that. You येस can सर imagine that. यशाच्या अशा उच्च भरपूर शिखरावरती पोहोचायला त्याला वेळ नाही लागणार. नक्कीच. आणि दॅट इज द मेन एम. आणि आमचं मुळात संस्थेचं उद्दिष्टच हे आहे की काय बरं की प्रत्येक व्यक्तीमध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची त्याला जाणीव करून देणं, त्याच्यामध्ये त्या क्षमतांची जी क्षमता आहे त्या क्षमतांना वाढवणं आणि त्याच्या जीवनातील सगळ्याच संपूर्ण स्तरावरती तो आणखीन कुठं पुढल्या लेवलला कसा जाईल हे एकमेव ध्येय समोर ठेवूनच आमची संस्था हे काम करते आहे. तुझं आहे तुझ्यापाशी असं म्हटलेलं आहे, फक्त ते कुठंतरी हरवलेलं असतं आणि ते शोधणं हे महत्वाचं असतं. बऱ्याचदा स्वतःला शोधता येत नाही, त्यावेळी सर तुमच्यासारखे लोक येऊन एखाद्याचं आयुष्य पूर्ण बदलवून टाकतात. यश मिळवायचं असेल तर आधी स्वतःचं माइंड सेट असणं महत्वपूर्ण असतं. तुमच्या आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूची परिस्थिती छान सुंदर असणं महत्वाचं असतं. त्याशिवाय कुणीही यशापर्यंत पोहोचू शकत नाही. नक्कीच मॅडम. मुळात यशाची संकल्पना, यशाची कल्पना किंवा यशाची व्याख्या जी आहे ती आजच्या जगामध्ये खूप विचित्र आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण का बरं की यशाचा सहज संबंध आपण फक्त पैसा, पद आणि प्रतिष्ठा याच्याशी जोडला जातो. पण यशाची प्रत्येकाची अशी वेगळी व्याख्या आहे. पण व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून जीवन आनंदानं जगणं हेच खरं मोठं यश आहे, हे मात्र आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे. कारण जीवनात आपण जे काही करतो ते केवळ आणि केवळ दुःखापासून सुखाकडे, म्हणजे जो त्रास आहे, जे टेन्शन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, त्यातून कुठेतरी आनंद आपल्याला मिळावा याच्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. पण आपण कुठेतरी हे विसरत चाललोय की जीवन हे आनंदानं जगण्यासाठी आहे. आणि आपण हीच व्याख्या कुठेतरी पुढे घेऊन जातोय की जीवनामध्ये पैसा, पद, प्रतिष्ठा आणि इतर अनेक मटेरियलिस्टिक लाईफ फार महत्वाचे आहे. मी असं नाही म्हणत की मटेरियलिस्टिक लाईफ इम्पॉर्टंट नाही. ऑफकोर्स इट इज फाईन टू हॅव दॅट वन. ते असणं गरजेचं आहे. ही त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो, सुख मिळतं, समाधान मिळतं. पण कुठेतरी ज्याला आपण जीवनाचा उद्देश म्हणू किंवा जीवन जे आहे ते नेमकं कशासाठी आहे हे कळणं देखील फार गरजेचं आहे. आणि एक्सेलच्या माध्यमातून आम्ही तेच काम करत आहोत की व्यक्तीचं जीवन नेमकं कशासाठी आहे, त्यानं कशा प्रकारे जगलं पाहिजे, आणि तो केवळ तोच नव्हे तर त्याच्याकडून ऊर्जा घेऊन, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन इतरांनीही त्याच्यासारखं जीवन कसं जगलं पाहिजे याच्यासाठी एक्सेल काम करतं. नक्कीच सर. असं म्हटलं जातं की झोपायला पलंग आहे पण झोप नाही मिळत, खायला पोटभर अन्न आहे पण भूक नाही लागत. आणि तुम्ही म्हटलं जातात जे काही बाहेरच्या सुखसोयी आहेत ते आपल्याला हे सगळं पुरवू शकत नाही. झोप येण्यासाठी मानसिक समाधान महत्वाचं असतं. नक्कीच सर, तुमची संस्था खरंच एक उल्लेखनीय काम करते आहे. आणि तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे पैसा हा सर्व काही आहे असं आताच्या लोकांची मेंटॅलिटी आहे. पण जर पैसा सर्व काही असता तर आज अनेक श्रीमंत लोक, त्यांची मुलं, त्यांच्याकडे पैसा, फेम हे सारं काही असून आत्महत्या करतात. सर आत्महत्या रिसेंट एक्झाम्पल आपण घेऊ शकतो.
जो हिंदी चित्रपटसृष्टीतला अभिनेता होता हो सर. सुशांत राजपूत, आय हा. थिंक सो. आता आपण असं नाही म्हणू शकत की त्याच्याकडे पैसा नव्हता. हो हो त्याच्याकडे पैसाही होता, त्याला यशाची उंचीही गाठली होती त्यानं, पण तरी देखील त्यानं आत्महत्या केली. हम्म. म्हणजे यावरून असंही सांगू शकतो की आपण केवळ पैसा, केवळ पुन्हा एकदा सांगतो की पैसा याला मी विरोध नाहीये करत, पण केवळ पैसा हेच जगण्याचं अंतिम आणि उद्देश ते मानसिक समाधान देऊ शकत नाही देऊ शकत. नाही. नक्कीच नाहीये. आणि म्हणून काय बरं की जगण्याचा जो उद्देश आहे, हम्म. जो पर्पज म्हणतो आपण, तो आपल्याला गवसणं फार गरजेचं आहे. सर, तुमच्या माध्यमातून आज अनेक लोक आहेत, आमचे प्रेक्षक आहेत, त्यामध्येही काही डिप्रेशन मध्ये गेलेले विद्यार्थी असतील, जे आत्महत्येचा विचार करत असतील, तुम्ही त्यांना काय सांगाल सर? आता बघा मॅडम, केवळ विद्यार्थीच नव्हे, मला इथं सांगायला आवर्जून आवडेल किंवा मी सांगू इच्छितो, दुर्दैवानं केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटक, मग तो विद्यार्थी असेल, पालक असेल, शिक्षक असेल, गृहिणी असेल किंवा उद्योजक असेल, व्यावसायिक असेल, आज प्रत्येक जण मानसिक जी निगेटिव्हिटी म्हणतो, तो त्यांचा मानसिक स्तर कुठेतरी खूपच खालावलेला आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे केवळ विद्यार्थीच अपयशामध्ये खचून जाऊन आत्महत्येचा विचार करतो असं नाहीये, तर याच्यामध्ये पालक देखील आहेत, वेगवेगळे व्यावसायिक देखील आहेत, उद्योजक आहेत, की हे काय करतायत बरं की पूर्णपणे अपयश आल्यामुळं ते निगेटिव्ह होत आहेत आणि ते स्वतः देखील त्या प्रकारची कृती करतायत. आणि म्हणून सांगायला आवडेल की कुठल्याही समस्येचा किंवा कोणत्याही निगेटिव्हिटीचा तुम्हाला जे काही संघर्ष करावा लागतो, त्या कोणत्याही संघर्षाचा आत्महत्या हा उपाय होऊ शकत नाही. म्हणजे जीवनामध्ये कितीही खडतर प्रवास करावा लागला किंवा जीवनातील कितीही संघर्षांना सामोरे जावं लागलं, कितीही समस्या आल्या, तरी आत्महत्या हे कधीच त्याचं सोल्युशन बनू शकत नाही असं आम्ही बिलीव्ह करतो. कारण जीवन मुळातच हे जगण्यासाठी आहे, ते संपवण्यासाठी नाहीये. तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांना, आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की लाईफ इज रिअली ब्युटिफुल. लाईफ ही खरंच खूप ब्युटिफुल आहे, आनंद आहे, खूप आनंदी जीवन जगता येतं, जगता आलं पाहिजे. फक्त याच्यासाठी नेव्हर गिव्ह अप, तुम्ही गिव्ह अप नाही केलं पाहिजे. एक स्ट्रॉंग डिटरमाइंड राहा, स्ट्रॉंग विल असली पाहिजे, प्रचंड इच्छाशक्ती, याच्या जोरावरती तुम्ही असाध्य ते साध्य नक्कीच करू शकता. पण याच्यासाठी खरंच मॅडम गरज आहे ती म्हणजे योग्य ज्ञानाची, योग्य प्रशिक्षणाची. मी सांगू इच्छितो की अज्ञानामुळे आपलं जे नुकसान होतं किंवा अज्ञानामुळे मानसिक नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, कौटुंबिक नुकसान होतं, सामाजिक व्यावसायिक देखील नुकसान होतं. तर अज्ञानामुळे जे नुकसान होणार आहे त्याच्यापेक्षा प्रशिक्षणावरती तुम्ही जर खर्च केलात तर ते फार कमी आहे खर्च. म्हणजे आणि त्यातून जो परतावा मिळतो, म्हणजे प्रशिक्षण त्याच्यावरती केलेला खर्च, प्रशिक्षणावरती केलेला खर्च, त्यातून तुम्हाला मिळाला परतावा हा प्रचंड आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना, आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की कृपया प्रशिक्षणाकडे वळा. आपल्याला जे जमत नाहीये, ज्या गोष्टींचं कन्फ्युजन आहे, ज्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करता येत नाहीत, त्याच्यासाठी कुठेतरी तुम्हाला प्रशिक्षणाची नक्कीच गरज आहे. तुमच्यामध्ये असलेलं कौशल्य वाढीस देणं, त्याला बळ देणं हे गरजेचं आहे. याची गरज ओळखा आणि तुम्ही प्रशिक्षणाकडे वळा, प्रशिक्षण घ्या, जेणेकरून तुम्ही काय स्किलफुल बनाल. आज जर का बघितलं तर बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढतं आहे, तरुण बेरोजगार खूप वाढत आहेत. म्हणजेच काय बरं की, आणि सुशिक्षित बेरोजगारी म्हणतो आपण त्याला, म्हणजे डिग्रीज घेतलेले किंवा वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम केलेले देखील आज खूप बेरोजगार आहेत. आणि ते देखील अशाच प्रकारे काय बरं की निगेटिव्हिटी मध्ये जाऊन डिप्रेशन मध्ये आहेत, नैराश्यता आहेत आणि ते देखील अशा चुकीच्या मार्गाने जात आहेत. तर त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की निगेटिव्हिटी असेल, नैराश्य असेल, डिप्रेशन असेल, तर आपण स्वतःची गरज ओळखा की नेमकं आपण कुठे कमी पडतो आहोत आणि ती कमी भरून काढण्यासाठी मला असं कोण आहे का जे मदत करू शकेल, माझ्यामध्ये असं काय कमी आहे की ज्याला मी डेव्हलप करायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही साथ घाला, तुम्ही हात द्या, तुम्ही या, जेणेकरून तुम्हाला आम्ही मदत करू शकू आणि जेणेकरून त्यामुळे तुम्ही काय बरं तुमचं लाईफ आणखी नेक्स्ट लेवलला नेता येऊ शकेल. सर, तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांचं आयुष्य फुलवलेलं आहे नव्यानं. तसे अजूनही काही आमचे प्रेक्षक आहेत किंवा बरेचशी लोक आहेत ज्यांना तुमच्यासारख्या मोटिवेशनल स्पीकरची गरज आहे. तर तुमच्याशी जर त्यांना संपर्क साधायचा असेल, तुमच्या संस्थेपर्यंत पोहोचायचं असेल, तर ते कसं पोहोचलं पाहिजे तुम्ही सांगा. ओके. एक्सेल ट्रेनिंग सिस्टम या प्रशिक्षण संस्थेचं जे हेड ऑफिस आहे ते मुंबईमध्ये सेक्टर 1 उल्वे, नवी मुंबई. इथे संपर्क क्रमांक आहे 9503839760. आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये
आपल्या संस्थेचं जे ऑफिस आहे ते आहे पेठ वडगाव या शहरामध्ये. बर. याचा ऍड्रेस आहे ST स्टँड जवळ गोजाराम संकुल कल्याणी बाजारवरती, आणि याचा संपर्क क्रमांक आहे 9923728256. तुमच्या संस्थेमार्फत आणखीन कोणती प्रशिक्षणं दिली जातात? ओके मॅडम, आपल्या संस्थेमार्फत विविध प्रशिक्षणांचं प्रोग्राम ट्रेनिंग दिलं जातं. आपल्या संस्थेमार्फत मोर दॅन 35 म्हणजे 35 पेक्षा जास्त प्रशिक्षण क्रम किंवा अभ्यासक्रम आपण ठरवलेला आहे, तयार केलेला आहे. सांगायला आवडेल की आमचे जे संस्थापक आहेत माझे थोरले बंधू अभिजित मानव यांनी मोठ्या कष्टाने, मोठ्या अभ्यासाने या 35 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोग्रामची निर्मिती केली आहे, की ज्यामध्ये काय लाईफ स्किल्स आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, माइंड पॉवर आहे, पब्लिक स्पीकिंग आहे, स्पोकन इंग्लिश आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज कधी नव्हे इतकी लोकांना भावनिक संतुलनाची गरज आहे. तर त्याच्या अनुषंगानं EQ, IQ अशा मानसशास्त्रीय पद्धतीच्या प्रोग्रामची देखील निर्मिती केलेली आहे. अशा विविध 35 पेक्षा अधिक प्रोग्रामचे प्रशिक्षण आपण लोकांच्या पर्यंत देतो आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे पर्सनल कोचिंग. ऍज अ लाईफ कोच आणि आमचे गुरुबंधू अभिजित मानव हे स्वतः NLP मास्टर ट्रेनर असल्यामुळे आम्ही पर्सनल कोचिंग देखील करत असतो. म्हणजे ज्यांना इंडिव्हिज्युअली वैयक्तिक त्याचे काही इश्यूज असतील, मग ते कौटुंबिक असतील, भावनिक असतील, व्यावसायिक असतील, सामाजिक स्तरावर असतील, किंवा काय बरं जीवनातील कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, तर त्या अनुषंगानं ज्या गोष्टींची गरज आहे की ज्याच्यावरती मात करून ते आयुष्यामध्ये एक उंच झेप घेतील, याच्यासाठी आपण पर्सनल कोचिंग देखील करत असतो. तर जवळजवळ 35 पेक्षा अधिक प्रोग्राम्स आपण रन करतो. या वेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांना आपण घडविण्याचं काम करतो. नक्कीच सर, ज्या लोकांना अशा प्रकारच्या मोटिवेशनची गरज आहे, ज्या लोकांना संवाद कुठेतरी कमी पडतो आणि जे लोक हरवलेत, सगळी दुनिया भोवताली असून सुद्धा जे लोक एकटे आहेत, अशा लोकांसाठी तुम्ही खरंच आजच्या युगात एक प्रेरणा आहात. आणि नक्कीच सरांशी अनेक लोक कॉन्टॅक्ट करतील आमच्या चॅनलच्या माध्यमातून. पॉझिटिव्हिटी म्हणजे नेमकं काय आणि तिचं महत्त्व माणसाच्या आयुष्यामध्ये किती आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी सरांनी या ठिकाणी आपल्यासमोर उलगडून सांगितल्या आहेत. सर, आमच्या चॅनलमध्ये तुम्ही आलात, आमच्याशी इतके छान गप्पा मारल्यात आणि त्या अनुषंगानं अनेक लोकांना आयुष्य सावरायला मदत होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि स्पीड न्यूजच्या संपूर्ण टीम करून तुमचे आभार मानते. थँक्यू सर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.